पावलं असेल आणि माझ्यावरती प्रेम करणारे अनेक लोक आले, मला आशीर्वाद दिला. माझ्या आयुष्यामध्ये जे 50 वर्ष निघून गेली, ते 50 वर्षात मला जेवढं लोकांसाठी करता आलं तेवढं मी केलं. पण त्या देवाने अजून माझं आयुष्य जर असेल माझं, तर मी नक्की लोकांसाठीच झिजण्याचा प्रयत्न करेन, लोकांसाठीच सेवा करेन. अशा प्रकारची आजच्या दिवशी मी तुम्हाला वाईट
कार्यकर्त्यांनी मला वाटतं एक हप्त्यापासून ते कार्यक्रम कंटिन्यू चालू होते. वृक्षारोपण असेल, वस्त्र दान असेल, त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी शिलाई मशीन असेल, आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी सायकल वाटप असेल, त्याच्यानंतर मशीन असेल, असे विविध प्रकारचे समाजामध्ये उपयोगी येतील असे कार्यक्रम सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतले. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर वाढदिवस ही संकल्पना लोकांसाठी काहीतरी मला वाटते आपल्या हातून दान धर्म झालं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये मोठे मोठे राजा महाराजे सुद्धा दान धर्म करीत आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बघत आलो आहे. तर हा दान धर्म हा वाढदिवसानिमित्त केला जातो की आपल्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही गरीब माणूस ह्या एरियामध्ये उपाशी राहता नाही, त्याची संकल्पना ही आहे. तर ती संकल्पना आपण सगळ्यांनी जोपासली पाहिजे आणि समाजामध्ये आपण चांगल्या प्रकारचा मेसेज दिला पाहिजे की वाढदिवसानिमित्त चांगले संकल्प केले पाहिजे. तर मीही प्रत्येक वर्षी याचा चांगला संकल्प करतो की आपल्यामध्ये एखादा अवगुण असेल तर तो गुण कसा पुढच्या वर्षी कमी होईल ह्याची दक्षता आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि मित्रांनो, आपण वाढदिवस जे आहे ते आपल्या वाढदिवस हे कार्यकर्त्यांनी साजरे केले पाहिजे, त्यांच्यामध्ये जल्लोष पाहिजे, तर त्या खऱ्या अर्थाने त्याचं मला वाटतं उद्दिष्ट पार होईल. आणि आज भिवंडीमध्ये माझे जेवढे कार्यकर्ते असतील, माझ्यावर प्रेम करणारे असतील किंवा कुठल्याही पक्षातले असतील, कुठल्याही जातीचे असतील लोक, तर मला वाटतं सगळ्या जातीतल्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे. आणि कुठलीही जात पात धर्म आणि पद न बघता जी लोक आपल्या बरोबर असतात ती आपली आहेत, या प्रकारचं मी मानतो. आणि अशा प्रकारच्या लोकांना बरोबर ठेवणं मला योग्य वाटतं आणि अशा प्रकारच्या लोकांचं मला सहकार्य आहे. त्याच्यामध्ये आपल्या विविध जाती भेद सगळी लोक माझ्याबरोबर आहेत आणि त्याबद्दल मला आनंद वाटतो की आपण कुठंतरी एक माणूस म्हणून जन्माला आलो आहे. तर आपण एक माणूस म्हणून सगळ्यांबरोबर चांगलं राहायला पाहिजे, आपल्या हातून चांगलं कार्य घडायला पाहिजे. अशा प्रकारचं मला वाटतं तो हा दिवस आहे आणि प्रत्येकाने त्याच्या जन्मदिवशी चांगलं काहीतरी काम करण्याचा हेतू आपण आयुष्यात पकडला पाहिजे. आणि या भिवंडी तालुक्यामध्ये जी काही उणीव असेल, ठाणे ग्रामीणमध्ये काही उणीव असतील, तर मला वाटते आपण चांगल्या प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे. आणि येत्या काळात मला वाटतं सर्वसामान्य माणूस याला येत्या काळामध्ये ट्रॅफिकपासून तर रस्त्याची दुरावस्था या सगळ्या गोष्टींमध्ये आपण प्रत्येकाने एकत्र येऊन मला वाटतं काम करावं पाहिजे. त्याच्यावरती एकमेकावरती टीका न करता सत्ताधारी असो की विरोधक असो, लोकांसाठी चांगलं काम व्हायला पाहिजे. नाही तर राजकारणी लोक नुसतं फसवण्याचं काम करतात, प्रत्येकाला वायदे देतात, वचनं देतात, कोणी पूर्ण करत नाही. त्याच्यामुळं आता राजकीयदृष्ट्या लोकांचा मला वाटतं प्रत्येकाकडनं प्रत्येक माणसाचा राजकारणावरून आता विश्वास उडत चालला आहे. तेव्हा मला वाटतं येत्या काळात सगळ्यात मोठी म्हणजे मनुष्यसेवा असेल, म्हणजे सोशल वर्क, हे मला वाटतं याच्याकडे सगळ्यांचं झेप असेल. आणि त्यामुळं आपण आता बघितलं असं या इलेक्शनला की निलेश सांबरे यांनी अपक्ष लढूनसुद्धा 2.5 लाख मतं घेतली, म्हणजे ही यांची समाजसेवा आहे. तर मला वाटतं पुढच्या काळात लोक राजकारणापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देतील आणि आमची पावलं नेहमी त्या समाजसेवेकडेच असतात. राजकारण मला बाळासाहेबांनी सांगितले की 20% राजकारण आणि 80% समाजकारण. तर हळूहळू मला वाटतं आम्ही 90%च्या पुढे समाजकारणातच जाऊ, अशी आमची पुढची पावलं असेल. आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान या आमच्या संघटनेची पुढची वाटचाल असेल की नक्की सोशल आणि समाजाविषयी आपल्याला कसं चांगला करता येईल, लोकांमध्ये कसं मतभेद कमी करता येतील, याच्यासाठी पुढची पावलं असेल. आणि माझ्यावरती प्रेम करणारे अनेक लोक आले, मला आशीर्वाद दिला. माझ्या आयुष्यामध्ये जे 50 वर्ष निघून गेली, ते 50 वर्षात मला जेवढं लोकांसाठी करता आलं तेवढं मी केलं. पण त्या देवाने अजून माझं आयुष्य जर असेल माझं, तर मी नक्की लोकांसाठी झिजण्याचा प्रयत्न करेन, लोकांसाठीच सेवा करेन. अशा प्रकारची आजच्या दिवशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे सगळ्यांनी अभिनंदन करून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. आज रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 30 जून सन्माननीय देवंतरे साहेब 50 नाबाद गावाकडे आहे. त्या छोट्या भावाने त्यांनी सुखी मागावी आणि प्रत्येक एक कामाला आम्ही असावं असं मला वाटते. पण कदाचित तो योग येईल किंवा नाही सांगता येत नाही.
पण 100 वर्ष ते केले कामगार आम्ही जिथं असू तिथं आम्हाला आनंद होईल असं मला वाटतं. देवानंद खळे यांचा 50 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण जमलेला आहोत. देवानंद खळेचं कार्य वगैरे हे तर सगळं तुम्हाला आम्हाला सर्वांना स्वभाव वगैरे सगळं माहीत आहे. परंतु तरी देखील त्यांच्या हातून जे काही कार्य आजपर्यंत झालेलं आहे याहीपेक्षा जास्त पुढील कार्य याच्यामध्ये आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचं व्हावं अशा स्वरूपाच्या शुभेच्छा मी देतोय आणि त्यांना आशीर्वाद पण देतोय. कारण ते फक्त 50 वर्ष आहेत आणि मी फक्त 80 वर्ष आहे. तर त्याच्यामुळं मला अधिकार आहे त्याला शुभाशीर्वाद देणे आणि त्याला ज्या ज्या काही गोष्टी मार्गदर्शन करायला पाहिजे ते करण्याचा एक प्रकारचा अधिकार हा माझा आहे. देवानंद खळे यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आत्ताशी फक्त तुम्हाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. आता खऱ्या अर्थाने तुम्हाला परिपक्वपणा आलेला आहे. त्याच्यामुळं याच्या तुमचं आयुष्य आणि राजकारण हे परिपक्वतेच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. आम्ही आमदार म्हणून शुभेच्छा द्या. आपण पाहिजे आम्हाला असं भेटायला त्याची पहिले तयारी तर पाहिजे ना होण्याची. दादाने फायनल केलं तर नक्की आपल्याला चेंज तर होऊ दे. म्हणजे आदिवासी आहे माझ्या माहितीला पण हात कसं आहे 25 वर्ष कमी केला असेल आणि उभे राहणार असतील माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या आमच्या सर्वांच्या शुभेच्छा या त्यांच्याबरोबर आहेत आणि आपण सर्वच त्याच्याबरोबर आपण राहणार आहोत आणि त्याला त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सर्वजण शुभेच्छा देऊया. तेव्हा आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात त्यांना शुभेच्छा आपण दिलेल्या आहात आणि त्या सर्व शुभेच्छा या प्रेमापोटी आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही कोणाचा स्वार्थ असणार नाही अशा स्वरूपाची भावना व्यक्त करून मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन मी माझ्याजवळ संतोष. मॅडम देवानंद खळे साहेब हे आमचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत आणि आदरणीय शिंदे साहेब यांचा त्यांना मोठा आशीर्वाद आहे आणि ज्यांच्या तालमीत त्यांनी समाजाचं काम केलेलं आहे तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या तालमीत त्यांनी समाजसेवा केलेली आहे. 80% राजकारण आणि 20% समाजकारण या पद्धतीने त्यांचं समाजसेवा सुरू आहे. मला आज हे आठवतं आहे की देवानंद खळे साहेब हे संपूर्ण जिल्हाभर गोरगरिबांना समाजसेवा करून त्यांच्या काही ज्या अडीअडचणी असतील ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि आताच त्यांनी सांगितलं की मी 50व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे. परंतु मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमचंही प्रत्येक कार्यकर्त्याचं एक वर्ष आयुष्य देवो आणि ते सत्व आयुष्य हो आणि चांगले काम समाजामार्फत करो अशा प्रकारची त्यांना मी शुभेच्छा देतो. कारण देवसुद्धा नेहमी चांगल्या माणसाच्या पाठीशी असतो आणि म्हणून मी 50व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना माझ्या संपूर्ण ठाणे जिल्हा शिवसेना पक्षातर्फे शुभेच्छा देतो आणि पुढील भावी वाटचालीबद्दलही शुभेच्छा देतो. माझी स्वतःची इच्छा आहे की आमचे जे बरेचसे असे कार्य होते ते मोठमोठ्या पदावरती बसलेले आहेत आणि यांचं कार्य एवढं महान आहे की त्यांच्या नावातच देव आणि आनंद म्हणजे देवाचा आणि आनंद मिळवणारा असा जो समाजात माणूस आहे त्यांनी एकदा तरी आमदार बनावा अशा प्रकारची मी त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एक वार मी त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. ते आमचे देवानंद खळे साहेब यांना 50व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्यांना उद्दंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य मिळो अशी आई एकविरा चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे डॉक्टर श्री देवानंद खळे साहेब आज वाढदिवस असेल. त्याचा वाढदिवसमध्ये संपूर्ण या ग्रामीण भागामध्ये परवानगी असेल त्या माध्यमातून लोक सपोर्ट करीत
त्या वाढदिवसा शुभेच्छा असतात फक्त त्याच्या मनात एकच असतो आदरणीय आमचं जवाहरलाल झाले आणखी पुढे जावं आणि आणखी विधायक कामं या विभागामध्ये करावी आणखी विधायक कामं करून त्याला पाहिजे लोकांच्या बाबतीत सर्वांच्या बाबतीत कसं काय चांगलं होईल त्या दृष्टिकोनात त्यांचं नेहमी प्रयत्न असतात त्याला प्रयत्न असताना त्यांना शुभेच्छा देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. धन्यवाद. डॉक्टर देवानंद खले साहेबांचा आज वाढदिवस त्या ठिकाणी आहे. जिल्हा प्रमुख ग्रामीण जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी आहे. दादांचा वाढदिवस म्हणजे ह्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये एक जल्लोष त्या ठिकाणी असतो आणि त्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतो. त्या याच्यामध्ये आपल्याला बघितलं असेल आपण की आरोग्य शिबिर त्या ठिकाणी नियोजित करण्यात आलेलं आहे. विविध कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजित केलेले आहेत आणि या भागात एक चांगलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे की दादांच्या माध्यमातून आज ग्रामीण भागामध्ये सर्वांनाच आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळालेलं आहे. आणि यापुढेही चांगल्या पद्धतीने त्यांच्या हातातनं समाजसेवा असेल की लोकांची सेवा त्या ठिकाणी असेल गोरगरिबांना जी मदत त्या ठिकाणी होते मदत करण्याच्या दृष्टिकोनातून दादांच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना आजपर्यंत या भागात आपण चांगलं काम त्यांच्या हातातून झालेलं आहे. यापुढे अशाच पद्धतीचं काम त्या ठिकाणी त्यांच्या हातातून होईल म्हणून आपल्याला सर्वांच्या म्हणजे ग्रामीण भागातील जनतेचं असेल किंवा ठाणे शहरातील त्या ठिकाणी जनतेचं असेल त्यांच्या सर्वांच्या वतीने मी आज वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. धन्यवाद.